नमस्कार शेतकरी मित्रांनो, केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे हाच एक दृढ विश्वास घेऊन आम्ही नेहमी शिवम नर्सरीच्या माध्यमातून सततचे मार्गदर्शन करत असतो। याच एका विश्वासावर शेतकरी आंबा लागवडीचा निर्णय घेतात व हाच विश्वास कायम ठेवत सततचे प्रयत्न करतात व यशस्वी होतातच। त्यातूनच यशस्वी झालेल्या बागांचा आढावा आम्ही घेत असतो, जेणेकरून त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी। अशीच प्रेरणा घेऊन अगदी दुष्काळी परिस्थितीवर मात करत माळरानावर आंब्याची शेती फुलवणाऱ्या पोद्दार यांच्या बागेचा आज आढावा आपण घेणार आहोत। मुक्काम पोस्ट लांबजना, तालुका जिल्हा लातूर। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। ही माहिती आपल्याला आवडल्यास इतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा व आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायला पण विसरू नका। शिवम नर्सरीचे महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच ही बाग आम्ही त्यांनी जसं सांगताल मार्गदर्शन करताल त्याप्रमाणे आम्ही करीत आलेलो आहेत। त्यामुळे ही व्यवस्थित आली आहे। ह्याच्यात खूप जणांचा डॉक्टर मिलिंद पोद्दार, परत धनंजय साहेब पोद्दार यांचे भरपूर जणांचं ह्याला योगदान आहे। आमचं 2023 जुलै ह्या वर्षी लावलेली आहे। आमचा भाग अत्यंत दुष्काळी आहे, फक्त पावसाळीच पाणी, पावसाच्याच पाण्यावर बाग ही। आणि नंतर मग आम्ही पाणी विकत घेऊन ह्याला टाकतो। एवढंच की आमची एक अपेक्षा होती झाडं लावायची। हे कुठं पण माळावर पण आमराई कुठली पण बाग येऊ शकते, हे आमचं एक आमच्या डॉक्टर साहेबाचं स्वप्न होतं। मग ते त्यांनी स्वप्न ह्याच्यात उतरवलं, त्यांनी खऱ्यामध्ये ती अस्तित्वात आणलं त्यांनी। त्यामुळे ती एक वर्षभर तर आम्ही अक्षरशः पाणी टँकरच्या द्वारेच ह्याला घातलं। अजून पण पाणी आता दुसरीकडनंच विकत आहे, फक्त पावसाळ्यातच आमच्या घरचं पाणी आहे। त्यामुळे आता आम्हाला सध्या तर व्यवस्थित आहे। 2 वर्षच झालं हे आमच्या बागेला। तर अशी हे जर बाग लावली, आपल्याला लावायच्या अगोदरच आपल्याला वाटतं उत्पन्न होईल का नाही, होईल का नाही। मग अशी आपण जर लावली, आपल्याकडे पैसा असला, मेहनती स्वतः करणारी मेहनत असली, पैसा पाणी असल्यावर एकरी सहजासहजी 10 लाखाचं तर सहज उत्पन्न होऊ शकतं। आणि निसर्गानं जर साथ नाहीच दिली, निसर्गानं साथ देऊ अथवा न देऊ, 5 लाख तर आपले कुठं गेलेलेच नाहीत। त्याच्यामुळे ही अत्यंत माळरानावर माणूस म्हणतो दुसरं पीक येत नाही, कुठलंच माळरानावर पीक येत नाही। त्यामुळं सगळ्यात हे आंब्याची बाग माळरानावर तर शक्यतो येतीच, असं कुठलंच नाही येत नाही। फक्त पाणी आणि स्वतःची मेहनत झाली की हे उत्पन्न 10 लाख एकरी कसं पण होऊ शकतं। हे सध्या तर आहे, हे 2 वर्षच झालं आमच्या बागेला। एवढ्या लवकर ही बाग एवढी प्रगतीपथावर असं वाटलं नाही, परंतु एक सुयोग्य नियोजन आणि त्यांचं मार्गदर्शन आणि मेहनत आणि वेळेवर त्याला दिलेले खत पाणी यामुळे ह्या बागेत यावर्षी फळं दिसत आहेत। त्या अनुषंगाने पुढील नियोजनावर त्यांच्या करून जास्तीत जास्त नियोजन मेहनत करून आपण पुढल्या वर्षी बाग उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करू। शेतीशिवाय ह्या पर्याय नाही, पण कोणताही उद्योग दीर्घायुष्य, शेती हा उद्योग हा दीर्घायुष्य आहे आणि ही गुंतवणूक आहे पूर्ण दीर्घायुष्याची। बाग लावली 20-25 वर्ष, आपण त्याला 4 वर्ष मेहनत तर घेतली पाहिजे त्याला, कारण ती तशी ती बाग फुलत नाही। पुढं आपण त्याला वरचेवर मोठी होईल तसं जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकतो आणि या अनुषंगाने मी ह्यामध्ये समाधानी आहे।